आलो आलो. हे काय बरेच अशी याला फुलं दिसतात वेगळी, माहित नाही. हे भरपूर फुलं आहेत सह्याद्रीच्या जंगलात एवढी झाड आहेत ना, खरंच म्हणजे सगळी आपल्याला पण माहिती. आणि हा जो तुमच्या हातात कडीपत्ता दिसतोय, जंगली कडीपत्ता आहे. आणि याची चव आणि आपल्या बाजारातल्या कडीपत्त्याची म्हणजे स्मेल जास्त आहे आणि चवीला पण थोडा फरक आहे. स्मेल घेऊन बघू शकता, भरपूर लांबूनच स्मेल येतो, वास लांबूनच येतो. त्याने उगवलेले चौथा होता इथे पहिले. हे जे दगडी आहेत ह्या मानव निर्मित आहेत, मानव निर्मित दगडी आहेत ह्या, तोडीचे दगडी आहेत. त्याच्यामध्ये अजून दिसेल आपल्याला. इथं काय होतं पूर्वी, म्हणजे इथं पूर्वी राजघराणं असायचं असं पूर्वी म्हणायचे बरं का. हे कधीपासून तुम्ही पाहताय? फार म्हणजे बरंच पुरातन काळातलंच ते. आणि अशी किती बांधकामं दिसतात इकडं? इकडं आतमध्ये पण आहे जंगलामध्ये, इकडं जंगलामध्ये पण आहेत. म्हणजे इथं पुढं काहीतरी जुन्या लोकांची वस्ती असेल. वस्ती असेल. हा, संशोधन झालं तर सापडू शकतं काय, परंतु आता संशोधनाला काय त्याचे हेच नाही राहिले काय, बरंच उद्ध्वस्त होऊन गेले ते. म्हणजे तिथं थोडे फार दगडी वगैरे आपल्याला दिसतात. हा, दगडी वगैरे, परंतु ते आता जंगल असल्यामुळे आपल्याला काही इथं पुढे जाता येणार नाही. तिकडे आतमध्ये बऱ्यापैकी क्लिअर दिसतात. म्हणजे कुठं इथं वर गेल्यावर का? तर आपल्या बरोबर संजय मुठे आहेत, खिरेश्वरचे गाईड आहेत. आणि इथले खिरेश्वर गावातले प्रॉपर असल्यामुळं त्यांना या भागाची खडानखडा माहिती आहे. तर एक वेगळा असं त्यांनी एक आपल्याला शोधला म्हणजे सांगितलेलं आहे की हे जरी हे अभयारण्य किंवा जंगलाने हे व्यापलेलं जरी जंगल असलं तरी पण आतमध्ये एक वेगळा एक खजिना या ठिकाणी आहे. अनेक लोकांना माहिती नसेल. तर खाली त्यांनी आपल्याला काही खुणा दाखवल्या होत्या. मी त्यांना विनंती केली की आम्हाला जरा अजून दाखवा, तर त्या आपल्यासोबत चाललेले आहेत. संजय मुठे. इकडून एक पाय वाटे का दुसरी? अच्छा, म्हणजे जुन्नर दरवाजा म्हणतात का याला? पुरा जुना काळ, हरिश्चंद्र गडावर जाण्याचा. मग आता हा वापर होत नाही का या मार्गाचा? अच्छा, बरंच वर यायला लागले. हा, पाऊल वाटा नवीन तयार झाल्यामुळे समजत नाही. बघा, नाही सहजासहजी सापडत असेल तर दाखव, नाही तर जाऊ द्या. हा, म्हणजे तेवढी जाडी कमी होते का? हा हा. सापडले का? संजय मुठे आपल्याला दाखवून आले होते. ते फायनली आपण त्या स्पॉटला आलेलो आहोत. तर हे पहा, कोणी कल्पना सुद्धा करणार नाही या जंगलामध्ये अशा पद्धतीची जुन्या काळामध्ये बांधकामाचे पुरावे किंवा बांधकामं असतील ते अनेक ठिकाणी पाहिलं तर हे सगळे घडीव दगड आहेत. जागोजागी या ठिकाणी दिसत आहेत. काळाच्या ओघात ते आता जरी भाऊ ही काय पायरी दिसते का? चौथरा घराचा चौथरा किंवा वाड्याचा असेल. लहानपणापासून तुम्ही पाहता काय? हो, लहानपणापासून. मग काय इथं लोक शोधायला किंवा हे माहिती घ्यायला आले असेल काय त्यांच्या अभ्यासात दिसत नाही? कधी काय इकडे कोणी आलं नाही. आता आपण उगाच आंबेड खायला आलो म्हणून इकडे आलो.
आणि इकडे कोणाचं लक्षच नसतं, पुरातन खात्याचं नाही किंवा कोणाचंच नाही. असे आज किती रस आहेत हे जंगलात? एवढंच आहे. अजून एक पुढे एक आहे, पण ते एकदम नामदारी म्हणायचं थोडक्यात, कारण त्याला नुसतं गुळाची ढेप म्हणतो, पण एक मस्त दगड आहे असं मोठ्या गोलमध्ये, त्याला गुळाची ढेप बोलतात. गोळाची ढेप? हा, तिकडे येते. आणि याला राजघर बोलतात. राजघर? राजघर का? पूर्वीचा राजवाडा असायचा असं एक म्हणजे पुरात आपली जुनी लोक गावातली सांगतात की इथे राजवाडा असायचा पहिला. पण राजाचा राजवाडा होता एक अशी एक संकल्पना असेल, कारण की आमच्या बऱ्याच पूर्वजांच्या पण पाहण्यात नाही ते. म्हणजे खूप म्हणजे राजघर म्हणतात इथं. राजघर. आणि हे इथंच याच ठिकाणी दिसतंय का आजूबाजूला पण पसरलेलं आहे हे सगळं असं दगडांच्या पाऊल? नाही, एवढंच इथे दिसतं हे, एवढ्या एक 100 फुटाच्या अंतरामध्ये. बाकी आपण खाली तिथं बघितले तिथे एक होतं, पण ते गाडलेले दिसत नाही आपल्याला कॅमेऱ्यामध्ये. म्हणजे जे गाडलेले आहे ते आपल्याला दिसू शकत नाही, पण असं हे बघ इथं काहीतरी दिसतंय, एक मूर्ती आहे वाटतं. नंदी आहे का तो? चला बरं दाखवा आपण. अरे वा. नंदी या ठिकाणी आहे. आणखी मूर्त्या असू शकतात, पण खाली जमिनीखाली गाडल्या गेल्या असावेत. त्याचं उत्खनन नाही ना त्याच्यात. इथं पण बरेच दगडी आहेत. म्हणजे हे असं दिसतंय का काही ही जागा मोकळी असेल काही वर्षांपूर्वी, नंतर ही झाडं वगैरे उगवली असावी. इथं पण काहीतरी आहे. हेच दगडांचे अवशेष आहेत. संशोधन झालं पाहिजे का? हे खड्डे कशासाठी घेतलेले आहेत? आणि चावी वगैरे असं ना, कंदमुळं खाण्याला. कंदमुळं? हा, ते लोकांनी घेतात ते कंदमुळं खाण्यासाठी. म्हणजे कंदमुळं उकरून काढण्यासाठी लोकांनी खड्डे खोदलेत? मला वाटलं वन विभागाने काय केलं असेल. मग इतकं ते कंदमुळे खोल असतात का? हे जवळजवळ 4 फुटाचा खड्डा आहे. फुलं असतं ते. आता खोदायचं प्रमाण कमी झालंय लोकांचं, पण अजूनही बी ठाकर लोक, कातकरी लोक ते खोदतात. ते कसं लागतं चवीला? कंदमुळं ते छान रताळ्यासारखं. तुम्ही कधी खाल्ले का? हो, खाल्लं. काय जनावरांचं आहे का? जनावरांचा वावर आहे. डुकर वगैरे असतील का त्याच्यात? सांबर किंवा डुकराचं वगैरे. धन्यवाद भाऊ, तुम्ही आम्हाला हे अमूल्य ठेवा दाखवल्याबद्दल. काय होतं हे काय बाबू त्याला? भेकर. कुठे? गेली खाली. अरे बाप, इतके जवळ होती. तुम्ही पुढे लागत होते. चूक झाली माझी. हा ना. प्रेक्षकांनो सॉरी. एक जंगली हरिण भेकर म्हणतात, ते आपल्याला इथून समोरच गेलं आणि दुर्दैवाने मला काही दिसलं नाही. आता काही ते सापडायचं नाही, दिसायचं नाही. वेगळं असतं तुला, ते गेलं फास्ट. बिबटे पण आहेत का इथं? नाही, बिबट्याचं प्रमाण कमी आहे इकडं, पण जंगली वाघ आहेत. म्हणजे जो आपण वाघ म्हणतो, पट्टेरी वाघ आहे, तो या ठिकाणी आहे. म्हणजे कधी पाहिलं होतं कोणी? हा, आमच्या जे शेतांकडे किंवा जनावरांकडे लोक जातात त्यांना दिसतो कधी कधी. म्हणजे बिबट्याने आता 100% ऊसामध्येच आपली वस्ती बनवली. बिबट्या फार क्वचित, म्हणजे नुकताच जर आणून सोडलेला असेल, कारण सर्रास आपल्याकडे खाली पकडलेले बिबट्याचं गव्हर्नमेंट काय करतं, इकडे माळशेजमध्ये आणून सोडतं. मग ते थोड्या दिवसापुरतं ते थांबतं कधी कधी, मग एखादा जर राहिलं तर राहून जातो, पण शक्यतो एवढं काही दिसत नाही. म्हणजे त्याचं हॅबिटेटच ते ऊसामध्ये झाले. म्हणजे वाघ आहे. वाघ आहे. वन विभाग म्हणते का नाही आपल्या सह्याद्रीच्या याच्यामध्ये? वाघ आहे.